गारमाळा इथं अखंड हरिनाम सप्ताह। पेठ तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत आडगाव अंतर्गत गारमाळ येथील ग्रामस्थांच्या वतीनं सद्गुरू वैकुंठवासी रामदास महाराज बागुल घनशेत यांच्या पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 35वा गारमाळ येथील ग्रामस्थांच्या सहकार्यानं व्यसनमुक्त गाव होण्यासाठी अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला। पेठ तालुक्यात तरुणांच्या व्यसनाधीन होणाऱ्या दिशेला आळा घालण्यासाठी विविध ग्रामपंचायतमध्ये गावागावांमध्ये अखंड हरिनाम सप्ताह केला जातो। याचा एकच उद्देश समाजाला व्यसनाधीन होण्यापासून वाचवणं। समाजातील राहणीमान बदलण्यासाठी रोजच्या रोज 7 दिवस प्रवचन, कीर्तन, बैठकी, भजन करून गावागावांमध्ये देव, देश, धर्म व संस्कृती टिकवण्यासाठी या अखंड हरिनाम सप्ताह गारमाळ इथं आजूबाजूतील पंचक्रोशीतील ग्रामस्थ कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतात। गारमाळ येथील हरिभक्तपरायण मनोहर कहाडोळे, हरिभक्तपरायण नामदेव दरोडे, हरिभक्तपरायण प्रकाश कहांडोळे, हरिभक्तपरायण मधुकर कहांडोळे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। यावेळी उपस्थित पोलीस पाटील चिंतामण दळवी, हिरामन कांडोळे, गोपाळ दळवी, चिंतामण चौधरी, एकनाथ दळवी, हेमराज निंबाळे, भाऊराव दळवी, अशोक दळवी, हरिभक्तपरायण त्र्यंबक बाबा गवळी, राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे माहिती अधिकार अध्यक्ष सोपान पवार इत्यादी सर्व उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला। सर्व गावकऱ्यांनी एकत्र येऊन व्यसनमुक्त गाव करण्याची इच्छा व्यक्त केली। हा सप्ताह म्हणजे असा, यापूर्वी या गावामध्ये सत्यनारायण करत होते गावकरी, आणि मग हे सद्गुरू रामदास महाराज जे आहेत हे गावोगावी समाज प्रबोधनाचे काम करायचे। ते मूळचे राहवासी म्हणजे कळवणमधील चिचपाडा तिथले असताना त्यांना गुरु लाभले सच्चिदानंद केरोबा महाराज सोमठाण दे, आणि मग त्यांचे ते अनुग्रह झाल्यानंतर त्यांनी समाज प्रबोधनाचं काम हे त्यांच्याकडं केरोबाबांनी सोपवलं आणि ते पेठ तालुक्यामध्ये आले। पेठ तालुक्यामध्ये आल्यानंतर ते इथंच नाही आले तर पूर्ण तालुका त्यांनी पायी प्रवास करून दरी खोरीतून जाऊन आणि ही समाज प्रबोधनाची धुरा, ही समाजाला, अज्ञान जीवाला सुज्ञान कसं करायचं, त्याला माणूस म्हणून कसं जगता येईल, हा परमार्थाची त्यांनी सुरुवात केली। आणि ते या गावामध्ये आल्यानंतर गावकऱ्यांच्या सहकार्याने, बाबा रे तुम्ही सत्यनारायण पूजा करता तर खरंच 7 दिवस अखंड हरिनाम सप्ताह केला तर अधिक भार त्यांनी उत्सुकता हे गावाची बघितली। गावाला इतका आनंद कार्यक्रमाबद्दल त्यांनी पाहायचं इथं ते गावकऱ्यांचा सहकार्य। मग तसा अखंड हरिनाम सप्ताह त्या संतांच्या सहवासात राहून त्यांच्या बोलावर विश्वास ठेवून या समस्त गावकरी मंडळीने आज 35 वर्षे हा अखंड हरिनाम सप्ताहाचा कार्यक्रम चालवलेला आहे। परंतु हे सद्गुरू रामदास महाराज यांना जाऊन आज 34 वर्षे झालेले आहे। तर मग तो ह्या सद्गुरू रामदास महाराजांचा जाण्याचा जो निर्वाण दिवस आहे तर तो 1992 मध्ये असं वाटतं त्यांचा निर्वाण झाला। तर तिथून त्यांचं मग सपला एकादशीला ते गेले, आणि ते सपला एकादशीला गेल्यामुळं ह्या भाविकांनी त्यांच्या अखंड हरिनाम सप्ताह व पुण्यस्मरण त्यांची पुण्यतिथी ही साजरी होत आहेत, आणि या माध्यमातून हा कार्यक्रम होत आहे आजपर्यंत। सद्गुरू माऊली रामदास महाराज हे जवळजवळ आज 35 वर्षे होऊन गेलेले आहेत। हा कार्य घनशेतपेक्षा 1 वर्षांनी आधी सप्ताह चालू असल्याने तर बाबाचा असा अंत झाल्यामुळं या ठिकाणी पुण्यतिथीचा कार्यक्रम आम्ही सतत करत आहोत। आज 35 वर्षे आज झालेले आहेत, आणि त्यांचे आम्ही हे म्हणजे आम्ही साधक त्याचे आहोत। आणि मग आम्ही या ठिकाणी त्यांचं कार्य, आमच्या गुरूंनी जर आमचा सर्व काही उद्धार केलेला आहे तर आम्हाला त्याचा गुरुचा अनुवाक्य म्हणजे कार्य फार महान असं आहे। गुरु ब्रह्म, गुरु विष्णू, गुरु सर्वश्रेष्ठ, आणि गुरुला कुठे ठेवू हेच आम्हाला कळत नाही। 24 महाराष्ट्र न्यूज लाईव्ह प्रतिनिधी श्री धर्मराज चौधरी, पेठ।